जय श्रीराम मंडळी, या ठिकाणी मी आता दुसऱ्या कुंडामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी पण एक गोल कुंड आहे, ते कुंड तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता, या ठिकाणी असे दुसरं गोल कुंड आहे। मगाशी गेलो होतो ते चौकोनी कुंड आहे। खाटू श्याम या ठिकाणी, राजस्थान खाटू श्याम या ठिकाणी असे दोन कुंड आहेत। मध्ये आल्यानंतर या ठिकाणी हे दोन कुंडामध्ये दर्शन घेऊन जा। बघू शकता, गोल प्रकारचं कुंड आहे आणि याच्या बाजूलाच एक चौकोनी प्रकारचं कुंड आहे। बघू शकता, खालची बाजू आहे त्याची। मी तुम्हाला वरच्या बाजूने गेल्यानंतर दाखवून हे बघू शकता, पायऱ्याची उंची खूप जास्त आहे। त्या काळातील लोकांच्या तब्येतीनुसार किंवा उंचीनुसार त्या पायऱ्यांची हाईट केलेली आहे। बघू शकता, हे गोल कुंड आहे। बघू शकता, गोल कुंड। राजस्थान खाटू श्याम या ठिकाणी हे दुसरं गोल कुंड आहे। याच्या बाजूलाच एक चौकोनी प्रकारचं कुंड आहे, हे बघू शकता। ए इकडे ये, ओय ओय, इकडं पाठीमाग पाठीमाग। हे बघू शकता, पुण्याचे भाविक खाटू श्याम या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत। पुण्यावरून आलेली मंडळी आहे। बघू शकता, या ठिकाणी काही स्लोगन्स आहेत। बघू शकता, त्या कुंडातलं तीर्थ आमच्या पुण्याच्या मॅडम भाविकने आणलेलं आहे। तुम्हाला काही स्लोगन्स आहेत ते दाखवतो। दीनानाथ मेरी बात छानी कोण्या तेरे से, गुरु आलू सिंह जी की माने याद सतात वह है, खाटू वाले श्याम बाबा तेरा ही सहारा। हे खूप फेमस स्लोगन आहे। स्लोगन म्हणण्यापेक्षा काहीतरी ते पुराणातील कथेतील असावं, आपल्याला त्याची माहिती नाही। कहते थे आलू सिंह जी प्रभु का सच्चा दरबार है, जो सच्चे मन से ध्यावे उसका ही बेड़ा पार है। जय खाटू श्याम। देख तेरे भक्तों का हाल क्या हो गया बाबा श्याम, बार बार मैं तुम्हें पुकारूं सुनिए लखवलदार, खाटू वाले श्याम बाबा तेरा ही सहारा है।
दीनानाथ मेरी बात छाणी कोण तेरस. हे बघू शकता या ठिकाणी सर्व बाजूने असे स्लोगन्स लावलेले आहेत. जय. हे बघू शकता हे गोलकुंड आहे. एवढी छोटी छोटी घरे आहेत मध्ये पाणी पण खूप बारीक येतं. फोटो काढा ना पाहिजे झालं का लाईव्ह याला त्याला मागते तर काहीच देत नाही. मला हे